तुम्ही थंबनेल तर बघितलं आणि माझ्या मागे काय ते पण बघितलंय. मी कुठे आहे? अहो मी हिडंबा टेम्पलच्या समोर आहे. म्हणजेच मी भारतातल्या दी फेमस हिल स्टेशनला आहे, ज्याचं नाव आहे मनाली. आणि मी इथे आज तुम्हाला दाखवणार आहे की ओल्ड मनालीमध्ये सर्वात बेस्ट कुठे खायला मिळतं आणि एक अशी जागा आहे जिकडे मनालीमधला बेस्ट पिझ्झा मिळतोय. त्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टी मी दाखवणार आहे एपिसोडमध्ये. त्यामुळे हा एपिसोड शेवटपर्यंत बघा. ही मनाली आहे, कुठे काय खायचं ते बघायचं आहे. 9 किलोमीटरचा एकदम सरळ सोट बोगदा आहे. थोडासा टर्न आहे लास्टला. हा मनाली मधला सर्वात शेवटचा कॅफे आहे आणि आपल्या एपिसोड मधला पहिला कॅफे. शेवटचा कॅफे का? कारण याच्यावरती कॅफेच नाहीत मनालीमध्ये. वेलकम केलं आपल्याला आल्याला मनालीमध्ये. सो जागा बघाल तुम्ही तर वाईबसाठी या जागेला 100 पैकी 100 मार्क. म्हणजे मी पहिलाच वाईबसाठी या जागेला येतोय. गोल्डन थम्स अप. म्हणजे जर तुम्हाला मनालीचा कॅफे हंटिंग किंवा फूड हंटिंग चालू करत असेल तर मला वाटतं ही जागा आहे, जिकडनं तुम्हाला पहिली अख्खी मनाली दिसणार. पोट भरून मनाली बघा आणि मग पोट भरून खायला सुरुवात करा, जसं मी करणार आहे आता. चला बघूया इथे काय छान छान मिळतं. सो रॉकीज स्पेशल स्मूदी माझ्याकडे आलेलं आहे. स्मूदी म्हणतात त्याच्यात नक्कीच दही आहे, हनी आहे, ॲपल आहे, किवी आहे, बनाना आहे आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, हे लोकली सोर्स केलेल्या गोष्टी आहेत. कुठेही बाहेरनं आणलेल्या नाही आहेत. इकडेच मनालीलाच कुठे ना कुठेतरी मिळतात या गोष्टी. आणि वरती टॉपिंगला त्याने मस्त ड्रायफ्रूट्स टाकले आहेत. बघाल तर एकदम खतरनाक आहे. आणि मेन या कॅफेची धमाल अशी आहे ना की इकडची जी माणसं पण जी काम करणार आहेत एवढी गोड माणसं आहेत ना, दार्जिलिंगची माणसं आहेत आणि एवढी प्रेमाने मला तो सांगायला आला की हे मी खुद बनाया है, मैं अभी तक टेस्ट नहीं किया, टेस्ट करके बताओ कैसा है. हे मनालीचं प्रेम आहे जे मला पहिल्याच कॅफेमध्ये फील होतं की वाव, ही सगळी आपली माणसं आहेत आणि काय बनवलं. ओय ओव्हरफ्लो झालेलं आहे. वाव, काय स्मूथी आहे यार. किवीमुळे त्याला कसा तो थोडासा टँगी पण आला आहे. ॲपलमुळे त्याला छान स्वीटनेस आहे, हनी आहे त्याच्यात व्यवस्थित आणि बनानामुळे त्याला एकदम छान तो असा स्मूदीवाला फील आहे. दहीमुळे भरगच्च आहे आयटम अख्खा. आणि ना ह्याचं टेक्स्चर पण मस्त आहे ना की आतमध्ये जे किवीचे ज्या हे असतात ना, काय म्हणतात त्याला, ते ग्रॅन्युल्स, ते तुम्हाला फील होत आहेत प्रॉपर. त्यामुळे तुम्हाला कळते की तुम्ही किती नॅचरल असं मस्त गोष्ट पिताय. काही असं याच्यामध्ये फ्रोझनवाला आर्टिफिशियल फिलिंग बिलकुल पण नाही. कसं आहे की नुसतं 250 स्मूदीला मी जज करत नाही आहे, तर ओव्हरऑल हा जो वाईबच आहे, जिथे बसलोय मी, ज्या टेबलवरती बसलोय, जिथे खातोय, पाठी खाली मग कुत्रा आहे मस्त बसलेला माझ्या, दाखवतो ना कुत्र्याला पण, हा बघा. सो एकदम तो फीलच मस्त आहे आणि म्हणून या गोष्टीला माझ्याकडनं मिळतो आहे गोल्डन थम्स अप. रोहन भाईने अपने लिए स्मूदी बनाया, चुम्मा स्मूदी बनाया एकदम. थँक्यू रोहन भाई. बघून तर डिश अशी वाटते की मास्टर शेफच्या टेबलवरती बसलोय मी. आणि हा मासा जो आहे तो आहे ट्राउट. ट्राउट म्हणजे नदीत मिळणारा मासा. आता मी मुंबईचा आहे त्यामुळे मला समुद्रातले मासे खायची सवय आहे. आणि असा मासा म्हणजे जवळपास माशाचे दात पण दिसत आहेत, डोळे पण दिसत आहेत. म्हणजे या प्रिपरेशनमध्ये मी तर आयुष्यात कधीच असा मासा नाही खाल्ला आहे. त्यामुळे मी जरा डायसी आहे की मला हे आवडणार की नाही आवडणार, कारण ना सगळं स्किन फिन सगळं दिसतंय. आय डोंट नो. बाकी सगळं बघायला तर छानच आहे. म्हणजे राईसची क्वांटिटी परफेक्ट आहे. आणि आपल्याला इकडच्या त्या वेजीज मिळतात त्या खूप सुंदर प्रकारे दिल्या. दिसतं तुला? पानं बिनं सगळी मस्त, टमाटो पण छान कापलेलं आहे, सगळं छान आहे. फ्राईज पण काय फ्राईज आहे, सुंदर सॉफ्ट फ्राईज आहेत. हा मसाला खाऊया. हा इकडचा लोकल रिशादो मसाला आहे. काय मसाला यार, मस्त तिखट टँगी टमॅटो टाईप, थोडासा चव पण आहे सॉससारखी, पण काय चव आहे यार. आणि हे बेसिल टाकलं आहे वरून. त्या बेसिलमुळे त्याला छान वेगळी अशी ऑर्गॅनिक चव पण आली आहे त्याला, हिरवळवाली जी बेसिलची असते साधारण. काय ना, मासा आहे हे हाताने हे चमचा काटा त्यांचा हे डेकोरेशनला ठीक आहे, पण खाताना हाताने खाल्लेलं बरं. सो आपण गोव्याला एकदा खाल्लेला रिशादो मसाला तिकडचा. हा हिमालयन रिशादो आहे, मस्त आहे. मासा म्हटलं की हातानेच खाऊया. बघाल तर मासा फ्रेश आहे एकदम. आणि बघ काटे कसे निघाले दिसतं तुला.
फ्रेश मासा आहे एकदम अप्रतिम टेंडर फिश. माझे काटे ना मोठे मोठे आहेत त्यामुळे घाबरू नका, ते आरामात काढता येतात. हा फिश ना चिकनसारखं लागतं, चिकनसारखं. म्हणजे फिश कसं एकदम सॉफ्ट असतो ना, सॉफ्ट पण आहे आणि त्याला एकदम टेंडर चिकन कसं असतं, पण अमेझिंग चव, फिशवाली चव. वास बनलेला आहे छान. मला वाटलं नव्हतं मनालीला जाऊन मी मासे भात खाईन, खरं सांगतो. पण काय मासा आहे यार, आणि काय भात आहे, आणि काय आज चटणी बनली याची मस्त. याचा जो चटणी काय सॉस जो बनला आहे मामा मी या फ्राईज पण मस्त. जरा हे खाऊया सॅलेड. भाई एकदम भरचूक घास आहे यार हा. काय मासा आहे बना, आणि काय दिसतो बना फ्रेश व्हाईट. एवढा बरगतच मासा मनालीमध्ये मिळतोय. वाव. मला असं वाटतं ना की रशादूतचा जो मसाला होता ना तो जर अजून जरा हवा होता, हा माझा हावरेपण आहे कारण एवढा आवडला, मी नुसतं चाटून चाटून खाल्ला आहे तो. बट गाय काय हे असं मसाला असं चोळा ह्याला मस्त असा भातात टाका ह्याला. आणि हा व्ह्यू बघत राहा. क्या बात आहे यार. छान टॉस केलं. ड्रेसिंग पण छान आहे. जी काकडी आहे, गाजर आहे, लाल कोबी आहे, मिंट लिव्ज आहेत. एकंदरीत धमाल आयटम आहे. कारण मी ह्याच्यात कधी खाल्ली नाही आहे आणि मला खूप आवडली आहे, म्हणून मी डिशला येतोय गोल्डन थम्सअप. पण जागा, लोकेशन, मासा क्वालिटी, राईसची क्वालिटी, मसाल्याची क्वालिटी, फ्राईजची क्वालिटी, व्हेजेसची क्वालिटी, सगळं अफलातून. मी तुम्हाला हायली रेकमेंड करेन, जर तुम्ही कोणी मासे खाणार असाल तर भाई हा मासा एकदा ट्राय करा इकडे येऊन. ट्राउट फिश आहे हा, काय डाऊटच नाही या फिशला, एवढा बाप आहे हा. हे ना जाणार आहे बहुतेक माझ्या क्लीन प्लेट क्लबमध्ये, कारण मी नुसता मासा खात चाललो आहे. पण मी खात असेपर्यंत तुम्ही काम करा, माझ्या मागे जो आहे ना तो आहे जोगिनी वॉटरफॉल, आणि इथे बघाल तर दिसतो तुम्हाला हमता पास. तुम्ही तो व्ह्यू एन्जॉय करा, मी जेवण एन्जॉय करतो. तुम्ही कुठल्याही ट्रेकरला विचारलं तर त्याला एक गोष्ट माहिती असणार की भाई हिमाचलमध्ये आणि मनालीमध्ये कुठेही तुम्ही काही मागवलं तर तुम्हाला बनाना पॅनकेक हे छानच मिळतात. इकडचे ट्राय करूया आपण. खूप छान. ह्यांचे जे पॅनकेक आहेत ना त्याच्यामध्ये अंड असतं, त्यामुळे जो व्हेज खाणार असाल तर हे मागू नका. आणि अंड आहे पॅनकेकला छान, त्यांनी खरपूस भाजलेत खालून, त्यामुळे ना त्याला क्रंचीनेस आहे. आणि हा प्रकार ना असा नाही की इथे चांगला मिळतो, ह्या मनालीमध्ये कुठे जा हा चांगलाच मिळतो. म्हणून मी ह्याला देतोय थम्सअप, कारण जरा महाग आहे 250 रुपयासाठी. खाली स्वस्त असू शकला असता. सो जाता जाता मला ना माझं मेनूकडे लक्ष गेलं आणि मला एक माझी फेवरेट गोष्ट दिसली जी मला खूपच आवडते प्यायला. याचं नाव आहे कोल्ड कॉफी. एकदम छान कोल्ड वेदर झालं, एकदम विंडी हवा सुटली आणि हातात कोल्ड कॉफी आहे. मी त्याला म्हणालो की बाई कोल्ड कॉफी करशील ना, त्याच्यामध्ये शुगर कमी टाक आणि मला कडू जास्त पाहिजे. बघूया त्याने माझे इन्स्ट्रक्शन ऐकलेत का. थिकनेस एकदम परफेक्ट आहे याचा, क्रीमी बनलं एकदम. ओह माय गॉड. जशी कोल्ड कॉफी हवी, म्हणजे ही कोल्ड कॉफी आणि कॉफी लॅटे याचं मधलं मिश्रण आहे. जास्त थिक पण नाही आहे, पण थिक पण आहे. गोड कमी आहे, चॉकलेटी गोड आहे आणि कडूपणा कॉफीचा पण आहे, त्यामुळे ह्याच्यात सगळं आहे. सो ही कोल्ड कॉफी आहे ना, ही मॅकडॉनल्ड्सपेक्षा बाय फार खूपच चांगली आहे. म्हणजे दिस इज टू गुड. मी एका सिपवर संपवून टाकेन. माझ्याकडनं या कोल्ड कॉफीला पण मिळतं आहे गोल्डन थम्सअप. सो इथे मस्त जाता मला दिसलेत आजी एकदम गोड आणि आजोबा, आणि एकदम लोकल एक शॉप दिसलंय, त्याचं नाव आहे दिशा फास्ट फूड. आणि मी ते ट्राय करणार आहे सिद्धू. आणि काय खाणार आहोत आपण, तुप्पा. चला बघूया कसं आहे. इथे आलात तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्हाला आरामात वेळ काढायचा, कारण तुमच्या प्रत्येक गोष्ट तुमच्या डोळ्यासमोर बनणार आहे फ्रॉम स्टार्ट टू एंड, त्यामुळे इथे भरपूर वेळ जाणार आहे. पण घरगुती आहे आणि अगदी फील माहोल आहे. आणि मोमो बघाल तर काय दिसत आहेत बघा यार, सुंदर. आवरण पण छान आहे याचं. यांची चटणी मध्ये बुडवूया आपण. पहिली हिरवी चटणी घेऊया. मस्त एकदम घरगुती. आतमध्ये काही नाही जास्त. बघा आतमध्ये स्पाइसी करना है ये खूप. बिच्चू बुटी, प्याज आणि हरी मिरची एवढं बेसिक आहे. पण बिच्ची बुटी ही यांची इकडची गावची एक काय म्हणतात ना व्हेजिटेबल आहे, जे यांच्या घराच्या बाहेरच उगतं. सो ते ह्याच्यात आहे आणि त्याची चव अतिशय मस्त.
ऑर्गॅनिक चव आहे याची. ह्यात टोमॅटो असतो, लाल मिरची मसाला, हे जे लाल सॉस बनवला आहे ना खूपच ऑर्गॅनिक, खूपच मस्त. यु नो आतलं जे आवरण आहे ना त्याला छान करंच आहे एकदम खाताना. ही साईज मला वाटतं मोमोसाठी परफेक्ट आहे एकदम. आणि जसं लद्दाखमध्ये लेमध्ये आपण खाल्लेलं त्याचं कोटिंग एकदम जाड असतं, पण हे कोटिंग आहे ना छान पातळ कोटिंग आहे, तर जास्त हेवी पण नाही वाटत खाताना. मस्त स्पायसी आणि क्रंचीनेस दोन्ही एकासोबत येत आहेत. माझ्याकडनं या मोमोजला आणि या चटण्यांना खरंच आणि अख्खा माहोल म्हणजे घरगुती एकदम फील आहे. सासरे, सून, आजी बाहेर बसली आहे असं वाला माहोल आहे. या डिशला माझ्याकडनं गोल्डन थम्सअप आहे, गोल्डन थम्सअप. सो ताईंनी मला त्यांच्या दुकानाच्या बाहेर काढलेलं आहे का, कारण आतमध्ये फुल हाऊसफुल झालं, एवढी गर्दी झाली आहे. त्यांनी मला सेपरेटली बाहेर मस्त कोझी अरेंजमेंट करून दिली आहे आणि मला तुम्ही एन्जॉय करा तुप्पा. सो तुप्पा आलेलं आहे. हे वरी तुम्हाला दिसतं, हे वरती जे आहे ते चीज नाही आहे, हे पनीर आहे ह्यांचं. आणि ह्यांची तुप्पा बनवण्याची पद्धत पण एकदम आरामात वेळ काढून आहे. त्यांनी पहिले नूडल्स जे आहेत हे सगळे हे पहिले चांगले उकळून घेतले त्यांनी, मग त्याने ते बाहेर काढून त्याला प्रॉपर धुतला नळाने. मग त्याच्यावरती त्यांनी खोबरेल तेल घेतलं, ते खोबरेल तेल त्याला व्यवस्थित चोळलं त्या नूडल्सना, आणि मग त्यांनी पाणी घेऊन त्याच्यामध्ये हे दिसतं तुम्हाला, हे कोबी आणि कांदा जो आहे ना, जो मोमोशातनं असतो तो याच्यात टाकला आणि परत त्यांनी उकळलं. मग याच्यामध्ये मीठ टाकलं, मसाला टाकला, थोडं विनेगर टाकलं आणि ह्यांनी प्रॉपर वेळ घेऊन ही यांची तुप्पा डिश बनवली आहे. एकदम अरोमा तर एकदम असं ओरिजिनल येतोय, म्हणजे असं वाटतं की कोणाच्या तरी छान घरात बसून खातोय. पहिल्याचं आपण सूप पिऊन बघूया. काय सूपला चव आहे. छान त्याने विचारलं आम्हाला स्पायसी वगैरे, मी हो बोललो. तर छान स्पायसी आहे आणि तो जो कांदा आणि कोबीचा येतो ना फ्लेवर, काय फ्लेवर आहे या तुपाला. त्याच्या पाण्यालाच काय चव आहे. प्रॉपर होममेड नूडल्स आहेत, होममेड नूडल्स, रेडीमेड नाही ते. एकदम सॉफ्ट नूडल्स आहेत, एकदम सॉफ्ट नूडल्स. ऑटोमॅटिक. आणि तुम्ही मनालीमध्ये आलात ना तर 2 ठिकाणी मार्केट असतात. एक आहे जलाडात मॉल रोड आणि एक आहे जो वरती तुम्ही जेव्हा मनू मंदिरात येतात त्या रोडला फुल असे जुने असे ना लोकल गावठी स्टॉल्स आहेत. तिथे येऊन हा ट्राय करा. या जाग्याची एक्सपिरियन्सच खूप वेगळी आहे की आपण असं एक लहानशी गल्लीमध्ये बसलो आहेत, लोक येतात जात आहेत, लोकल लोक, आणि त्याच्यामध्ये हे असं बसून गरमागरम खाणं. कधी कधी नूडल्स खूप थिक आणि हेवी पण लागू शकतात, पण हे खूपच लाईट आहे, स्मूथ आहे एकदम त्यांचं टेक्स्चर. आणि जे ते क्रंची कॅबेज आहे ना, ते पाणी पिता पिता मतीमध्ये ते छान क्रंच येतोय. मस्त. तुला जरी हे स्पायसी वाटलं असेल, मला वाटतं माझी स्पायसची कपॅसिटी जास्त आहे, तर मी अजून स्पायसी याला खाऊ शकते. सो तुम्ही हा चमचा बघाल त्याच्यामध्ये कांदा आहे, कॅप्सिकम आहे, कॅबेज आहे, नूडल्स आहेत आणि त्याचा प्रॉपर ब्रॉथ जो पाणी आहे ते सगळं आपल्याला दिसतंय. सगळ्या भाज्या एकदम फ्रेश आहेत, क्रंची आहेत, पाण्याला चव छान आहे एकदम त्याच्या, आणि नूडल्स एकदम ते कोकोनट ऑइल लावल्यामुळे एकदम स्मूथ झालेत. या पूर्ण डिशला 120 रुपयाची डिश आहे, तिला गोल्डन थम्सअप. सो माझ्यासमोर डिश आलेली आहे सिद्धू मुसे खाना. मोठी करंजी वाटते अशी बघायला गेली तर, आणि ह्याचं जे टेक्स्चर आहे ना ते आपल्या मोमोपेक्षा जरा जाड आहे. ओ, आणि याच्यावरती दिसतं हे वरती हे सगळं तूप आहे, तूप. हे म्हणतात यांच्याकडे ॲक्च्युली ट्रेडिशनली हे जे असतं ते तुपात बुडवून खातात. याच्यामध्ये खसखस, अक्रोड आणि बाकी ड्रायफ्रुट्स बस एवढंच आहे. चटणीचे बेसिक एकदम. ह्याचं कवर खूप जाड आहे. सो त्या सांगतात की हे जे आटा आहे ना हा त्याने फ्रेश केला आहे म्हणून तो फ्लफी नाही झाला आहे. जर हा जरा काढून ठेवला असता त्याच्यामध्ये जरा त्याच्यामध्ये ईस्ट क्रिएट होतं आणि मग ब्रेड सारखं फ्लफी होतं. पण काय झालं आता अचानक गर्दी आतमध्ये बघायला एवढी वाढली आहे ना की त्यांनी मग लगेच फ्रेश बनवून दिला आम्हाला. मला कुठेतरी ना शेंगदाण्याची चटणी की वाटते ही खाल्ल्यावरती, बिकॉज त्याच्यामध्ये बहुतेक ड्रायफ्रूट असेल म्हणून असेल. ड्रायफ्रूट असल्यामुळे ना हे शेंगदाण्याचं चटणीसारखीच लागते. हो, तर माझं सजेशन आहे तुम्ही इथे या, ह्यांना ह्याची ऑर्डर द्या, कारण की मग त्याला फ्लफी व्हायला टाईम मिळणार. जर हे फ्रेश असेल तर तुम्हाला हे असं थिकनेस मिळणार,
आणि जर तुम्हाला फ्लफीनेस पाहिजे असेल, ह्यांना ऑलरेडी ऑर्डर द्या. तुम्ही तुमचे टेम्पल्स व्हिजिट करा आणि मग ही आयटम या आणि खा तुम्ही. बिकॉज हे फ्लफी नाही झालं आहे, मी या गोष्टीला थम्सअप देतो आहे. पण जर हे तसं म्हणतात जसं ब्रेड सगळं फ्लफी झालं असतं तर ह्याची चव खूपच छान आहे. या चटण्या एक नंबर आहेत. मनालीला फिरायला वरती आला असाल तर नक्कीच दिशा फास्ट फूडला व्हिजिट करा आणि यांचे मोमोज, तुप्पा आणि हे सिद्धू जे आहे ना ते आधी ऑर्डर द्या, मग फिरून या आणि मग खा, चांगलं लागणार. चला आम्ही संपवतो आणि मग निघतो. सो तुम्ही मनाली रोडवरनं चालत चालत खाली आलात तर तुम्हाला लागणार आहे कॅफे कापी कल्चर. आणि मंगेशचं म्हणणं असं आहे की इथे खूपच छान डोसा आणि कॉफी मिळतो. चला बघूया. एकदम मस्त गरमागरम मटन डोसा आलेला आहे. मी फर्स्ट टाईम खाणार असं काहीतरी मटन डोसा टाईप. मेन म्हणजे आम्ही या जागेवरती आलोच का, कारण जेव्हा बाहेरने फिरत होतो तेव्हा बघितलं की छान ब्रँडिंग केलं, एकदम असं कुठल्या तरी चांगल्या आर्ट कॅफेमध्ये आल्यासारखं. आणि बघाल तर वाईब एकदम मस्त आहे म्हणून आत आलो. आणि मग कळलं आम्हाला की ही आत्ताच जागा चालू झाली आहे. गेले 10 दिवसच झालेत फक्त ह्या जागेला चालू होऊन. आणि बघायला गेलं तर सुंदर वाटतंय. आता डोसा कसा वाटतोय बघूया. कारण हे चालू केलं आहे एका मुलीने, यंग, जी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि तिने पॅशन म्हणून हे जस्ट वाय नॉट म्हणून ट्राय केलं आहे. बँगलोरचे असल्यामुळे डोसा तर त्यांचा बाप असणारच आहे. दिसतं तुम्हाला आज मटण कुरकुरीत एकदम घरात बनतो असा डोसा आहे हा. मटण खूपच छान आहे. म्हणजे सॉफ्ट कापसासारखं मटण आहे, कापसासारखं मटण. माझ्या घरात अशी माझी काकू बनवते डोसा सेम. मस्त एकदम फ्रेश कोकोनटची चटणी आहे. त्यात त्याने मस्त जरा कढीपत्ताचा आणि जिऱ्याचं फोडणी मारली याच्यावरती. खूपच चवीदार एकदम गोष्ट आहे. जर तुम्ही इथे फिरताय, तुम्हाला मोमो खाऊन, तुप्पा खाऊन आणि नॉर्थ इंडियन खाऊन कंटाळा असेल तर साऊथ इंडियन डिश ही आहे. चांगली आहे, जागा मस्त आहे, वाईबला 100पैकी 100 मार्क, जेवणाच्या चवीला पण 100पैकी 100 मार्क. फक्त थोडी किंमत जास्त वाटली मला, पण बाकी मस्त आहे. त्यांची मस्त गरमागरम फिल्टर कॉफी आलेली आहे. त्याने ऑथेंटिसिटी तर पूर्ण ठेवलेली आहे. हे मस्त एकदम. ह्याची जे कॉफी बीन्स आहेत ना ते प्रॉपर असे फिल्टर कॉफीवाले कॉफी बीन्स आहेत. म्हणजे जसे आपल्याला आमच्या मद्रास कॅफेमध्ये किंवा तुम्ही बँगलोरला गेलात तर तिकडच्या MTRमध्ये गेलात तर तिथे कशी कॉफी मिळेल तशीवाली कॉफी एकदम. आय थिंक ही ओनर पण बँगलोरची असल्यामुळे तिने कॉफी प्रॉपर तिच्या गावातनं आणलेली आहे. त्यामुळे कॉफीचा कडवटपणा आणि सगळा तो जो टेस्ट लागतोय तो एकदम परफेक्ट आहे. जे तू पहिला म्हणाला पण की प्राइसेस महाग आहे, तर मला वाटतं ही जी कॉफी आहे ते इथे तर मिळत नसेल, त्यांना इथे आणावं लागत असेल. ते लॉजिस्टिक ध्यानात लक्षात ठेवत हे प्राइसिंग. आणि आपण जे डोसाबद्दल पण बोललो की जरा हायर प्राईसवर आहे हे डोसा, तर वी नीड टू अंडरस्टँड की येथे थंडीच्या जाग्यावरती कुठलंही पीठ आणणं हे खूपच कठीण असतो. त्याला वेळ लागतं. बरोबर. मला वाटतं त्या कारणामुळे ते लहान लहान बॅचेस बनवत असेल, ज्याच्यामुळे मग ते एवढी प्राइसिंग हाय होत असेल. ट्रू. सो आता मी तुम्हाला यांच्या ओनरला भेटवणार आहे ज्यांनी ही चालू केलंय. सो आपण त्यांची ओळख करून घेऊया. Yeah, my name is Mayura and I live in Manali and I have this cafe. सो ये कॉफी कहाँ से लाया आपने? From South India. We source it from Coorg. या सो उसके लिए उसका वो टेस्ट भी काफी ऑथेंटिक था. Yes. एंड व्हाट अबाउट डोसा? इतने इसमें मतलब ठंड में बैटर बनता है बराबर से? It does. We ferment. I mean, we soak and ferment and grind it all in-house. So we don't use any kind of powders or batters. And also the masala, right? The powders, it's all hand, like my mom makes it. Chili powder, turmeric, sambar masala, podi, everything is homemade. Oh, that's why you know the flavor. Yes. And what about the mutton? How can mutton be so soft? We get it from here. The mutton here is quite good, mountain goats, so there isn't any issue with mutton. And also it's slow cooked, so that's why you get it. Yeah. Thank you so much. Yeah, It's a I'm glad you beautiful liked experience that we had. Glad you liked it. Yeah. Thank you. Please visit again. Yes. So you have podi dosa as well? Yes, we have podi dosa, plain, masala dosa, idli. Okay. We'll try. जर तुम्ही इथे आलात आणि नेक्स्ट टाइम ट्राय केलं तर मला सांगा तुम्हाला काय आवडलं हे. आम्ही नेक्स्ट टाइम येऊन परत ट्राय करू. मी प्राइस नाही, हा, मी हा. नुसतंच चव, प्रेमापोटी हो. आणि चवपोटी हे सांगते. गोल्डन थम्स अप. इवन मला पण ना अल्पाचं हे म्हणणं पटलं की ॲक्च्युली या
काय म्हणतात ना हायर ॲल्टिट्यूडवरती गोष्टी आणणं आणि तसं बनवणं आणि त्याची ऑथेंटिसिटी ठेवणं, म्हणजे जी चव कॉफीची असली पाहिजे किंवा डोसाची असली पाहिजे. तर मी पण अल्पाचा इन्फ्लुअन्स आहेच आयुष्यात आणि तिचं म्हणणं पण पटलं आहे मला आणि माझ्याकडनं मी माझे रेटिंग चेंज करतोय आणि दोन्ही गोष्टींमध्ये देतोय गोल्डन थम्सअप. खुश अल्पा? येस. सो आता पुढचं जी जागा आहे ना ते रेस्टॉरंट आणि बार आहे, त्याचं नाव आहे लेझी डॉग. आणि लेझी डॉग का नाव आहे ना हे तुम्हाला आज जाऊनच कळेल. खूपच एस्थेटिक आणि सुंदर लोकेशन आहे जागेचं. सो आपल्यासमोर आलंय ACBB, म्हणजेच काय, ॲपल चीज बेकन ब्लास्ट. तुम्ही याच्या आतमध्ये बघाल तर अक्षरशः चीजचा ब्लास्ट झालेला आहे. ॲपल पण त्यांनी कापून टाकलेलं आहे, दिसतंय वरती. यामध्ये हे चीजचा ब्लास्ट आहे आणि बेकनचाही ब्लास्ट आहे. हे बेकन आता एवढंच उरले आहेत. सो आता हे सगळं आलेलं आहे, माहोल सेट झालेला आहे. क्लायमेट माझा फेवरेट आहे. खूप लोकांना मळब आवडत नाही, पण मला हा मळबवाला प्रकार खूप जास्त आवडतो. कमेंट करून सांगा कोणाकोणाला मळबवाला प्रकार जास्त आवडतो. माझ्या बायकोच्या मळबमध्ये डोकं दुखतं. चला आता आपण खाऊया. पहिला घास घेऊया याचा. दाढीवाल्यांनी सांभाळून खावा. ओ हो. आपण हा ब्रेड क्रिस्पी आणि सॉफ्ट आहे. चीजचा ब्लास्ट आहे आतमध्ये. बारीक बारीक बेकन टाकलं आहे स्लायसेस करून, पण काय क्रिस्पी आहे. हे ते बेकन आहे आणि हे बेकन एवढं छान बनवलं आहे ना की मला बेकनचा मी म्हणजे वेगळ्या लेवलला फॅन आहे. आणि हे बेस्ट बेकन आहेत मी खाल्लेले. क्रिस्पी, एवढी थंड क्लायमेट झालं आहे की हे ह्याचा गरमपणा अख्खा निघून गेला आहे. पाणी बाजूला आणि पाणी प्लेटमध्ये, काय बोलणार अजून. अमेझिंग कॉम्बो आहे हा. खूपच सुंदर मी गोष्ट मागवली, कारण ॲपल चीजचा गोडपणा आहे, बेकनचा क्रिस्पीपणा आहे, चीजचा चीझीपणा आहे आणि या ब्रेडचा स्वतःचा एक वेगळा स्वाद आहे. माझ्याकडनं या डिशला मिळतो आहे गोल्डन थम्स अप. फ्राईज पण खूप बाब आहेत, नाईस फ्राईज. माझ्याकडे थम्स अप आहे फ्राईजला. प्लेट भरून बेकन आलेले, प्लेट भरून बेकन. तुम्हाला शॉट दाखवू आम्ही. हे पण गोल्डन थम्स अप. हा लेझी डॉग जो म्हणालो की का लेझी डॉग म्हणतात, कारण असा जर माहोल असेल, असा जर गोष्ट असेल तर कोणी इथे येऊन लेझी होईल. आणि मेन गोष्ट ना, मनाली जेवढे पण कॅफे आहेत ना, त्या कॅफेची ब्युटीमध्ये काय आहे की तुम्ही ते आरामात लेझी होऊ शकता, किती वेळ बसू शकता, तुम्हाला कोण हकलवणार नाही, कारण मनाली आहे, चिल करा, मज्जा आहे. सो जर तुम्ही मस्त चालत खाली आलात ना त्या ओल्ड मनालीच्या रस्त्याने, तर तुम्हाला लागणार आहे डिलिन्स रोस्टेड अँड टोस्टेड. हे अशी जागा आहे ना की असं म्हणतात इथे भारतातली दी बेस्ट कॉफी मिळते. बघूया आता हा क्लेम खरा आहे की खोटा आहे. जो कोणी माझ्या मोबाईलवरती कॉल केला तर तुम्हाला एक कॉलर ट्यून ऐकू येते. ती कॉलर ट्यून या माणसाची आहे, बॉब डिलिन. आणि मला एवढं मस्त वाटतं की अख्खा कॅफेमध्ये बॉब डिलिन आहे. आणि आता मला कळलं डिलिन्स कॅफे काय आहे, कारण इट्स बॉब डिलिन्स कॅफे. भाई बॉब डिलन हा असा माणूस होता ना की जो एकमेव म्युझिक कंपोजर, रायटर, पोएट ज्याला नोबेल प्राईज मिळालं आहे. हो, वाईब आहे रे ब्रो. अशा जागा मला एवढ्या आवडतात ना, कारण ह्या जागेवरती ना माणसांचा फ्रीडम असतं की तुम्ही तुमचं एक्सप्रेस करा, कसं आहे, काय आर्ट आहे ती. आणि हे ॲक्च्युली म्हणत नाही कोणी पैसे भरून हे केलं आहे, हे लोकांनी प्रेमापोटी केलेले ड्रॉइंग्स आहेत. सो मी डिलेन्स कॅफेला बसलेलो आहे आणि माझ्यासमोर मस्त ब्रेकफास्ट मागवलेला. हा आहे यांचा मिडल ईस्टर्न ब्रेकफास्ट आणि हा फुल ऑन आहे. नंतर ह्यांची मी ही मगापासून कॉफी पितोय, ही मोकाचिनो आहे. आणि काय सुंदर स्मूथ कॉफी आहे माहिती आहे, म्हणजे अजिबात ह्याच्यामध्ये तो चॉकलेटचा असं गोडवा नाही आहे किंवा हे नाही आहे, पण प्रॉपर कॉफी आहे आणि क्रीमी कॉफी एकदम. मोका असेल तरी पिऊन टाका, एवढी सुंदर आहे ही आणि खूपच रिच त्याची कॉफीची चव आहे. या कॉफीला माझ्याकडनं आहे गोल्डन थम्सअप. बाय द वे हे ते राजन सर आहेत ज्यांनी हे पूर्ण कैफे, हा डिलन कैफे चालू झाला. एंड देयर इज अ इंटरेस्टिंग स्टोरी कि यह कैफे से इसका नाम पहले डिलन नहीं था ना? नहीं. तो ये कैसे चालू हुआ ये कैफे? इज़ वेरी इंटरेस्टिंग कहानी इसकी. जब मैंने शुरू किया तो जगह का नाम मैंने रखा डबल विजन. वाई डबल विजन? ये बिजनेस है, लेकिन ये खाली बिजनेस नहीं है, इससे मुझे बहुत सारे बच्चों को ज़िंदगी देनी है. सो इट्स अ डबल विजन, बिजनेस प्लस सोशल वर्क. So that was somehow connected to this. First 2 years, the place was with a double vision, but no one recognized this place with double vision. किसी को मालूम नहीं था इस जगह का नाम डबल विजन है. तो जैसे अभी आप देखोगे काउंटर के पीछे जो बॉब डिलन की पिक्चर बनी हुई है,
ये पिक्चर थोड़ा सा बाद में इसको सेकंड एडिशन है। ये 20 साल पुरानी तस्वीर है और इसको 5 ट्रेवलर ने पेंट किया है। किसी ने इसका गिटार बनाया है, किसी ने माउथ हार्गन बनाया है, किसी ने सर और आंखें बनाई हैं। एंड इंटरेस्टिंग पार्ट, बॉब डिलन के लिप्स जो है शुरू के 5 साल तक विदाउट लिप्स का बॉब डिलन की पिक्चर थी यहाँ पे। तस्वीर तो बना दी बॉब डिलन की, बट जगह तो डबल विजन है। देन मुझे याद है कि जब लोग आने शुरू हुए तो मान लीजिए कि जैसे अभी आप आए हो, आपको ये कॉफ़ी पसंद आई, आप अपने किसी दोस्त को कहना चाहते हो कि यार एक मस्त कॉफ़ी की जगह मिली है, तो आप डबल विजन को भूल जाते हो, आपको तस्वीर याद रहती है बॉब डिलन की। सो आप उसको बोलते थे, ओह यू मस्ट गो, फॉरगॉट द नेम ऑफ दिस प्लेस, ओह बट दिस प्लेस हैज़ बॉब डिलन्स पिक्चर। तो लोग जो उस ज़माने में, अब 20 साल पहले जाओगे, ओल्ड मनाली के अंदर सिर्फ 4 से 5 रेस्टोरेंट थे। तो उस 4 से 5 रेस्टोरेंट में लोग पीप आउट करके देखें कि किस रेस्टोरेंट में बॉब डिलन की पिक्चर है, वो वाली कॉफ़ी शॉप जो है बेस्ट कॉफ़ी बनाती है। तो लोग ढूंढ ढूंढ के आते थे। जब मोमेंट दे यूज्ड टू सी द बॉब डिलन पिक्चर, तो जो एक्सप्रेशन था, ओह डिलन्स कैफे, तो मुझे लगा नाम तो डबल विजन है लेकिन हर कोई इसको डिलन्स कैफे के नाम पे जानता है, व्हाई नॉट टू चेंज द नेम। सुपर। तो मैंने 2-3 साल के बाद आई चेंज द नेम कॉल्ड डिलन्स टोस्टेड एंड रोस्टेड। सो वो एक अच्छा नाम बन गया एंड देन आई डिसाइडेड कि लेट दिस प्लेस टू डेडिकेट टू बॉब डिलन। और ईयर 2005 मैंने कभी बॉब डिलन के म्यूज़िक को सुना ही नहीं है। जैसे कि मैं नॉर्थ से हूँ, तो मैक्सिमम हमारा जो म्यूज़िक का एक्सपोजर रहता है दैट इज़ बॉलीवुड। मैं तो लता और किशोर को सुन करके बड़ा हुआ हूँ और सडनली एक वेस्टर्न सिंगर जो है जिसका नाम कभी सुना नहीं है, तो मैंने कभी उसकी आवाज़ को पसंद नहीं किया। तो मुझे जिस इंसान ने बॉब डिलन को इंट्रोड्यूस करा, ही वाज अ कैलिफोर्नियन गाय, ड्रेडलॉक हिपी गाय। तो मुझे बोला, भाई आपको समझ आ रहा है, आर यू गोइंग टू अंडरस्टैंड व्हाट एग्जैक्टली सिंगिंग? मुझे मालूम नहीं है किस सिनेरियो के बारे में, किस चीज़ के बारे में वो गा रहा है। सो जब उसने मुझे जो पहली एल्बम मैंने इसकी सुनी, दैट वाज कॉल्ड स्लो ट्रेन कमिंग। ओह वाओ। और जो पहला गीत सुना था मैंने बॉब डिलन का, दैट इज नॉक 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 हेवंस डोर। ओह व्हाट अ ब्यूटीफुल सॉन्ग। तब से लेकर के बॉब डिलन एक हिस्सा बन गया इस कॉफी शॉप का। और ऐसा मैंने ये भी देखा है आपका कि जैसे आप जितने ओपन, मतलब पहला नाम अलग था, देन आपने देखा कि नहीं, लोगों ने बोला कि डिलन करना, डिलन कर दिया, द वे आपका कॉफी भी डेवलप होते गया। सो ये कैसे बेस्ट कॉफी कैसे बनना चालू कर दिया? क्योंकि ज़िंदगी में एक मेरा शुरू से लेकर के दिस इज़ आई थिंक द लाइफ स्टाइल कि आप किस तरीके के बैकग्राउंड से आते हैं। आई कम फ्रॉम अ वेरी वेरी आर्मी ट्रेन किड। माई फादर वॉज आर्मी मैन। सो बचपन से लेकर के डिसिप्लिन एंड डू द बेस्ट, मतलब वो आपका सबसे बेस्ट देना है। देन बीन एज अ लाइक यू नो एनसीसी कैडेट, एयर विंग में मैंने 3 साल तक आई वाज देयर। सो ट्रेन्ड एज अ सोल्जर। सो शुरू से लेकर जो फाइनेस्ट करना है, बेस्ट करना है। देन मुझे मालूम है कि शुरू के 5 साल जो मार्केट के अंदर कॉफ़ी थी, मैं उसी को यूज़ कर रहा था। बराबर। देन द टाइम केम व्हेन पीपल स्टार्टेड लविंग दिस प्लेस, मुझे लगा कि मुझे इसमें मास्टरी करनी है। देन आई स्टार्टेड पिकिंग माई ओन बीन्स, देन आई स्टार्टेड roasting my own beans, then I started grinding my own beans and I started making my own blend. अभी पिछले 20 साल के हिस्ट्री में 15 साल से डिलन हैज इट्स ओन ब्लेंड। मैं मार्केट की कॉफ़ी नहीं है भाई ये। अरे तो अभी जिस कॉफ़ी को आप पी रहे हो, ये मेरा अपना ब्लेंड है जो 15 सालों में डेवलप करके बनाया मैंने। वाव। आणि ही यांची दी फेमस डिलन्स चॉकलेट कुकी आहे। खाऊन बघूया। कुकीचे आज चॉकलेट भरलेलं आहे, एकदम खतरनाक आहे। हो, गरम गरम दिलेली पण थंड झाली, पण थंड पण सुंदर लागते। आणि ही जर कॉफीत बुडवली अशी आपण जराशी, और थोड़ी देर पहले आपने जो कुकीज़ खाई हैं, दीज आर बेसिकली टॉट बाय अ सेम फ्रेंड ऑफ माइन हु सजेस्टेड मी कीप द नेम ऑफ द डिलन, कैलिफोर्नियन गाय। ये उसकी मम्मी की रेसिपी है घर से। That's why it was so authentic. सो आप देखोगे दीज आर बेसिकली अमेरिकन चॉकलेट चिप, उसकी मम्मी की रेसिपी है। लेकिन इसके अंदर भी बहुत बड़ा इन्वेंशन हुआ है। शुरू के 6 महीने तक जो उसने मुझे सिखाया उसी कुकीज़ को बना रहा था। और बाद में मुझे एक दिन लगा कि मेरे कुकी उसकी कुकीज़ में और जिस कुकीज़ को मैं यहाँ पर सेल कर रहा हूँ उसमें और मेरे गुलाब जामुन में कोई फ़र्क नहीं है। वो भी उतना ही स्वीट है मेरा गुलाब जामुन, और उसकी कुकीज़ भी उतनी स्वीट है। बेसिकली अमेरिकन चॉकलेट चिप कुकीज़ आर टू स्वीट। देन आई थॉट वन डे लेट रिड्यूस 40% शुगर आउट। जब मैंने उसको 40% किया,
completely my recipe was collapsed. मैंने इसको रिकंस्ट्रक्ट किया इसको रेसिपी को. आज ये क्योंकि हमारा मैदा डिफरेंट है इंडिया में, हमारे जो शुगर की स्वीटनेस है वो एंटायरली डिफरेंट है, हमारे बटर का जो है वो बहुत डिफरेंट है, यहाँ तक कि इंडियन मैदा भी डिफरेंट होता है. बराबर. तो हमारे इंडिया के अंदर जो चीज़ें मेरे को मिल रही है उसमें मैं क्या इन्वेंट कर पाऊँगा. रियल रेसिपी वही है, लेकिन जब 40% आपने शुगर बाहर निकाली तो आपकी रेसिपी गायब हो जाएगी. इसको रिकंस्ट्रक्ट किया गया है 20 साल पहले, और इन 20 सालों में इस कुकीज़ के रेसिपी को कभी चेंज नहीं किया गया है. एंड दुनिया में सिर्फ 2 ही इंसान इसकी रेसिपी को जानते हो, एक मैं जानता हूँ, एक मेरी बेटी जानती है. अरे परफेक्ट. 20 सालों में मेरी वाइफ को भी मालूम नहीं है कुकी बनती कैसे है. नाइस. सो हम 2 ही लोग जानते हैं इसको, और ये 20 सालों में ना इसका टेक्सचर चेंज हुआ ना इसका स्टाइल चेंज हुआ. ये 20 सालों में ये कुकी ऐसी की ऐसी है. वाव, ब्युटिफुल सर. व्हाट अ अमेजिंग स्टोरी. मगाशी मी गोल्डन दिलेला, चेंज डायमंड थम्स अप. डायमंड थम्स अप. So this is called Cafe Adanur. कॅफे अदानूर. Adanur. हां. So this is dedicated to one of my dear friend from Turkey, and this is her name, Adanur. So basically it's a dark, strong black coffee with a pinch of spice inside, which is cardamom. So this is coffee with the cardamom, and it has a process of making it is cooked coffee. Even the coffee sands are under your cup. Oh. So when you're sipping, it has a character, certain character, how to drink. Very zip by zip you drink it, and the end, whatever the sand will be leave there. Yeah. So basically in Turkey, it's a tradition. What the people they do when they end the coffee, Yeah. they turn off the cup on the same plate. So whatever like the sand is there, it will stay with the plate. So whatever the shape will come, they will read your fortune. Oh. So it's very interesting, no? Wow, So, a culture. Yeah, so they can spend like hours on a coffee shop just talking on, because whatever the shape becomes, according to they can read your fortune for a day. Oh wow. So now maybe you are the Baba for today. Let's see what the fortune you are going to Yes. read for us. चला, माझं भविष्य अवलंबून आहे कॉफीवरती. कॉफी इम्पॉर्टंट आहे. ओह वाव. इसमें हमने क्या ऐड किया था पहले बोले? Cardamom, कार्डिमन. इलायची. सोचत जे चहावाल्याला इलायचीवाला फ्लेवर असतो ना, तो कॉफीला आला आणि कॉफी त्याच्यामुळे सुंदर लागते. ओ हो. याला ना गोल्डन थम्सअप, म्हणजे याची स्टोरी पण अशी आहे ना की याला गोल्डन थम्सअप कमी आहे, याला मी देतोय डायमंड थम्सअप. तुम्ही आलात तर तुम्हाला ही कॉफी ट्राय करायची आहे, आणि कॉफी इथेच मिळते, इथेच. आणि प्लीज आलात तर प्लीज सर आहेत का बघा अवेलेबल, आणि त्याची गप्पा मारा. कारण असा माणूस आहे ना की तुझी 15 मिनटं खाल्लीत ना, तुम्ही इन्स्पायर होऊन बाहेर निघाल, नुसती कॉफी पिऊन नाही. सो ट्राय करूया एक चीज अनियन सँडविच. हे ब्रेड पण इथे स्वतः हे बनवतात. सगळ्या इकडे ज्या आपण गोष्टी आहेत त्या सगळ्या आसपासच्या गावातल्या, आणि इकडे हे स्वतः बनवणाऱ्या गोष्टी आहेत. हे स्वतः मालक अजूनही किचनमध्ये जाऊन डो बनवतो, आणि चक्की फॅमिली याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. हे बघ, मस्त भाजी आहे त्याच्यात सगळ्या. वाव, माउथफुल आहे एकदम. सिंपल मसाला ऑमलेट आहे, त्याच्यामध्ये चीज टाकलं आहे, आणि ही जी कोशिंबीर बनवली आहे गाजर आणि बीटची, त्याचा फ्लेवर पण एकदम सेटल आहे. आणि हा पाव एवढा छान पाव आहे ना की तो तुटतो बघा कसा मस्त. डिलिशियस हा सँडविच आहे. फॉर 180 रुपीजसाठी ह्याच्याकडनं मी ह्याला देतो आहे गोल्डन थम्सअप. टू गुड. ट्राय करूया मेडिटेरियन ब्रेकफास्ट. हे का मागवतो माहिती आहे? कारण मला याच्यामध्ये सर्वात इंटरेस्टिंग काय असतं ते काही शाक्षुका, त्यात अंडा मिंडा टाकलेलं आहे, आणि दुसरं म्हणजे हमस. आय लव हमस. हमसचा रंग पण आहे काय मस्त आहे. मस्त चव आहे हमसला ना. मस्त हमस खाऊ दे. ऑलिव्हचा फ्रेशनेस आहे, आणि हमस जो बनला आहे ना तर एकदम अशी पेस्टची टेक्स्चर पण आहे. टेक्स्चर काय सुंदर आहे त्याचं. असे ते ग्रॅन्युल्स लागत पण नाही, एवढी पेस्ट छान बनली त्याची. जेवढा गप्पा मारा बसलो की ते जरा थंड झालं, पण थंड झालं असतं तरी पण ते फ्राईज क्रिस्पी आहेत. क्या बात आहे. आणि ही अल्पाची बसली बाजूला माझी बायको, तिने मला हा ब्रेकफास्ट इंट्रोड्यूस केला आहे, त्यामुळे थँक्यू. तुम्हाला काहीतरी चांगला खायला घातलं आहेस. ट्राय करूयाचं अंड फोडून. हो, अंड का छान झालं आहे बघ. मोठा कसा दाढीत पडलं तर सांग मला. हा ब्रेकफास्ट जसं नाव आहे ना, द फुल ऑन,
तुझा फुल ऑन आहे बाहेर, म्हणजे भरलेला आहे 350 रुपयासाठी. हा डिस्टा माझ्याकडनं मिळतोय थम्सअप. तुम्ही आला तिथे तर नक्की ट्राय करा. खूप चांगला क्वालिटीचा ब्रेकफास्ट आहे. 350 रुपयाचा आहे, पण हे खाल्लं तर अजून काय खायची गरज लागणार नाही असं मी नक्की सांगू शकतो. भरलेला पॅनकेक एकदम, आणि हा सॉल्टेड पॅनकेक आहे. आपण उघडून दाखवूया. ओ, मशरूम, चीज आणि पटेटोच्यात आहे. हे असावाला पॅनकेक मी कधीच नाही खाल्लेला. हा रोल आहे, आणि पॅनकेक ऑलवेज मी गोड असा खाल्लाय. अच्छा, आपली भाजी आहे ना ती आपली थोडीशी मसाला डोसा कसा असतो तसावाला, पण नॉट साऊथ इंडियन स्टाईल, पहाडी स्टाईल. चीज एवढं लागत नाही याच्यामध्ये, पण चव चांगली याची. आणि हा हेवी आहे पॅनकेक. दरवी आपल्याला पॅनकेक गोड गोड खायची सवय आहे, पण हा बिलकुल गोड नाही आहे. हा वेगळा स्टाईलचा पॅनकेक आहे. तुम्ही ट्राय करा. माझ्याकडनं मी या पॅनकेकला देतोय थम्सअप. चांगला आहे. करके छोड़ दो इसको, छोड़ दो, कोई बात नहीं, कोई बात नहीं ना. माझं फ्युचर पसरलंय. रायता फैल गया. दॅट्स माय फ्युचर. सो लेट्स सी क्या शेप बना है, क्या क्या दिख रहा है भाई. देखो अभी शेप को करके आपको कुछ नजर आ रहा है तो हमारा फॉर्चून बताइए. यिन एंड यांग. मुझे इसमें तो यिन यान भी दिख रहा है. हाँ, वॉर रुकने वाली है कि नहीं. चांद भी दिख रहा है, अच्छा, गणपति भी दिख रहा है. लाइक स्नेल स्नेल लग रहा है वो. समथिंग या स्नेल, यू आर राइट. स्नेल लग रहा है. हाँ हाँ हाँ, जिसके पाँव ही ऊपर ऊपर. हाँ. उसका पूरा ये हिस्सा है. स्नेल. हाँ, स्नेल मतलब कि इस बार ये साल में बहुत ट्रैवल है, मुझे मेरा घर पीछे लेके घूमना पड़ेगा. सो टिलिन्स कॅफेला माझा भाटूपावाचा स्टिकर लागलेला आहे. इथे तुम्ही याल तर तुम्हाला तुमचा वेळ कसा निघून चालला कळणारच नाही. त्यामुळे ते आलात तर कॉफी प्या, कुकी खा, आणि जर आवडल्यावरती याच्याबरोबर फोटो काढा, इंस्टाग्रामवर टाका, आम्ही नक्की रिशेअर करू. चला बाय. सो हे आहे आमचं शेवटचं लोकेशन. याचं नाव आहे इल फॉर्नो. आणि इकडे आपल्याला काय मिळतं? वुड फायर पिझ्झा. वुड फायर पिझ्झा. तुम्ही जर हिडंबा टेम्पलच्या रस्त्याने पाचच्या साईडने उतरत आलात तर तुम्हाला हे सुंदर जागा दिसणार जिथे एकदम मस्त खाणं वुड फायर पिझ्झा मनालीमध्ये पण खायला मिळणार. चला मग ट्राय करूया. सो यांचं जिंजर लेमन हनी टी आलेली आहे, आणि ह्याची किंमत आहे 150 रुपये. बघायला तर एकदम ॲस्थेटिक वाटतंय सगळंच. फर्स्ट आपण थोडा लिंबू दिला, त्यानंतर पिवळूया. जिंजर आतमध्ये आहे, हनी पण आतमध्ये आहे. आता ढवळूया आपण ह्याला. सो आधी आपण ह्याच्यात टी नको टाकूया, आधी आपण जिंजर हनी लेमन पिऊन बघूया. मस्त. सो ह्यांनी ट्वायनिंगची जिंजर लेमन टी दिली आहे आपल्याला. इट्स नॉट अ नॉर्मल टी. आणि ॲज अ मिडल क्लास आपण थोडीशी पिवळून घेऊया. ओ वाव, हे ॲड केल्यानंतर तर भाई याचं लाजवाब झाले. हे अशा छान थंड वेदरमध्ये जेव्हा बाजूला चिमण्यांचा आणि इकडच्या पक्ष्यांचा आवाज येतोय, त्याच्यामध्ये अशी टी प्यायल्यावरती मन अगदी शांत होऊन जातं. माझ्याकडून या टीला मी देतोय थम्सअप. या क्लायमेटला, या ठिकाणी आणि अशा ॲटमॉस्फिअरमध्ये ही टी म्हणजे अमृत आहे. तर तुम्ही बघाल तर पूर्ण भरलेलं आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये सॉसेसेस आहेत, सलामी आहे, चिकनचे चंक्स आहेत, चीज आहे, आणि एकदम बेसिक टमॅटोची प्युरी आणि म्हणजे चटणी म्हणतात ती लावलेली आहे त्याने. टेस्ट एकदम क्वालिटी टेस्ट आहे. जास्त मध्ये काय अशी भरगतचं चव नाही आहे कुठली की झणझणीत कधी चिकन टिक्का किंवा अशी लागते. एकदम इंग्लिश फ्लेवर आहे, एकदम सटल फ्लेवर आहे. तुम्ही जरा असं चिली बिली मिक्स करा त्याला आणि मग खा. एक तर बुडन असल्यामुळे ना त्याला मस्त क्रस्ट आहे, एकदम थिन क्रस्ट आहे. ब्रेड एकदम क्वालिटी परफेक्ट आहे. A1 क्वालिटी पिझ्झा आहे. म्हणजे जर मला विचाराल तर पहिली गोष्ट म्हणजे ही अख्खी जागा एवढी सुंदर आहे ना, की इथे पक्ष्यांचे आवाज, इथे शांतता. म्हणजे हिडंबा टेम्पलच्या पायथ्याशी असून पण ही टुरिस्टची जागा वाटत नाही. अशी अशी कोझी प्लेस वाटते की कोणाचा तरी घर आहे, घराच्या बाहेर सेटअप लावला आहे, आणि एकदम तुम्हाला मनालीचा एक वेगळा फील मिळतो. आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये जर असा पिझ्झा मिळत असेल एवढा चांगल्या क्वालिटीचा, तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून मी ह्याला देतोय गोल्डन थम्सअप. तुम्हाला एकदा तरी या प्लेसला व्हिजिट करायचं, तुम्ही जर मनालीला फिरायला आला असाल तर.
सो जर तुम्हाला हा आजचा एपिसोड माझं करण्यामागचं कारणच हे होतं की तुम्ही जर मनालीमध्ये दरवेळी लोक येतात पण त्यांना माहिती नसतं की फिरायचं माहिती असतं पण खायचं कुठे माहिती नसतं, मग मार्केट रोडला तर तिकडे जे मिळेल ते खातात. पण माझं म्हणणं आहे जरा ओल्ड मनाली एक्सप्लोअर करा. ओल्ड मनालीमध्ये एवढ्या छान छान स्पॉट्स आहेत जे आम्ही शोधायचा प्रयत्न केला आणि तुमच्याला या एपिसोडमध्ये दाखवायचा प्रयत्न केला की कुठे काही माउंटन व्ह्यू आहे, कुठे नदीकडची काठी बसून तुम्ही खाऊ शकता, कुठे कोणाच्या घरात बसून खाल्ल्या का वाटतं फील आहे आणि कुठे असा छान पिझ्झा मिळतोय. सो हा जो आमचा प्रयत्न आहे जर तो तुम्हाला आवडला असेल तर प्लीज कमेंट करून सांगा आणि आम्ही अशा अजून कुठल्या ठिकाणी जाऊ ज्या जे टुरिस्ट स्पॉट्स आहेत आणि तुम्हाला माहिती नाही की तिकडे खायचं कुठे खायचं, तिथे जाऊन आम्ही शोधू नक्की तुमच्यासाठी की काय खायचं आणि कुठे खायचं. सो असंच प्रेम करत राहा आणि आता मी अल्पा आणि मंगेश तुम्हाला टाटा बाय बाय म्हणतो. तुम्ही पण मजा करा, जरा फिरा, बाहेर पडा घराच्या आणि ट्रॅव्हल सेफली आणि बी हॅपी.